घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहात की ऋषिकेश, सारंग आणि सौमित्र यांना जानकी सांगते की आता नाना नाही राहिले. त्यावेळेस सारंग म्हणतात की आपण नानाशिवाय कसे जगू आणि नाना हे आपल्याला हवे होते. त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की जी माणसं आपल्याला हवे असतात तीच आपल्याला सोडून जातात. यावेळेस सौमित्र म्हणतो की आपण आता आईला ही सर्व कल्पना कशी द्यायची. त्यावर जानकी म्हणते की आपण एवढ्यात आईंना काही सांगायला नको, कारण की त्यांना बीपीचा त्रास आहे. आपण हळूहळू ही कल्पना आईंना देऊयात. इकडे सुमित्रा लग्नाला दिलेली वाढदिवसाची साडी घेऊन पाहत बसलेल्या असतात. तेवढ्यात आजी येतात आणि विचारतात की तू काय करत आहेस. त्यावेळेस सुमित्रा सांगते की नानांनी मला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला ही साडी गिफ्ट केली होती. त्यावेळेस मी नानांना खूप भांडले होते आणि नानांना म्हणले होते की तुम्ही सतत कामामध्ये असतात, कुटुंबासाठी तुम्ही वेळच देत नाही. त्यावेळेस रात्री कामावून येताना त्यांनी मला ही साडी घेऊन आले होते. त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये जाऊन जेवणही केलेलं होतं. त्यावेळेस आजी सांगतात की हो, नानासाहेब हे लाख मोलाची व्यक्ती आहे. त्यांनी कुटुंबासाठी खूप कष्ट केलेले आहेत. तू या सगळ्या गोष्टीचा आता विचार करू नको. तुमचा आता लग्नाचा वाढदिवस येत आहे तर तुम्ही मस्त साजरा करा. इकडे हॉस्पिटलमध्ये सौमित्र, ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांना सांगतात की तुम्ही घरी जावा आणि हॉस्पिटलमध्ये असलेली सर्व प्रक्रिया मी आणि सारंग कंप्लीट करतो. तर इकडे जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा घरी जातात. घरी गेल्यानंतर आपण आईंनाही सर्व कसं सांगायचं हे ऋषिकेश जानकीला म्हणतात. तर जानकी म्हणते की माझ्यामध्ये तर एवढी ताकदच नाही आहे की मी त्यांना काही सांगू शकेल. त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की हो, मीही आईंच्या समोर नाही जाऊ शकत. आणि हे कसं झालं तेवढ्यामध्ये जानकी घडलेला सर्व प्रकार सांगते. जानकी म्हणते की मी नाना मंदिरात गेले असतात, ते घरी नाही आले म्हणून मी त्यांना शोधत मंदिरात गेले. त्यावेळेस नाना बेशुद्ध अवस्थेमध्ये सापडले. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आला आणि हे सर्व सांगत असतानाच जानकी रडत असते. हे आवाज ऐकून तिथे अवंतिका येते. अवंतिका पाहते जानकी रडत आहे आणि जानकी सांगते की नाना आता नाही राहिले. त्यावेळेस अवंतिका म्हणते हॉस्पिटलमध्ये तर त्यांच्यावर उपचार व्यवस्थित सुरू होते, मग हे असं अचानक कसं झालं. त्यावेळेस जानकीच्या लक्षात येतं की ऑक्सिजन मास्कचं जे बटन होतं ते बंद होतं. त्यावेळेस जानकी घाईघाईने हॉस्पिटलमध्ये जाते आणि सौमित्र बॉडी घेत होता. तर त्यावेळेस त्यांना सांगते की नाही, तुम्ही थांबा थोडा वेळ आणि आपण नानाचं पोस्टमॉर्टम करूया. त्यावेळेस सौमित्र म्हणतो की नाही वहिनी, आपण नानांचं पोस्टमॉर्टम करायचं नाही, कारण की नानांच्या शरीराचे असे चितडे झालेले मी नाही पाहू शकत. त्यावेळेस जानकी म्हणते सौमित्र भाऊजी, तुम्ही माझी एवढी गोष्ट ऐका. मी तुम्हाला सांगते ना, तुम्ही एक वकील आहात, एकदा विचार करून बघा की तुम्ही जर कोर्टामध्ये असाल तर तुम्हाला काय वाटेल. त्यावेळेस सौमित्र म्हणतो की नाही वहिनी, मी आता एक वडिलांचा मुलगा आहे आणि ते माझे वडील आहेत आणि माझ्या वडिलांच्या असंच पोस्टमॉर्टम केलेलं मला अजिबात आवडणार नाही. त्यावेळेस अवंतिका सौमित्रला समजावते, जानकी वहिनी सांगतायत ना, तर तुम्ही काय असं विरोध करताय, त्यांचाही एकदा विचार करा ना, त्या का म्हणताय. त्यावेळेस जानकी सौमित्र पुढे हात जोडतात आणि म्हणतात की सौमित्र भाऊजी, तुम्ही माझी एवढं एक काम करा ना, पोस्टमॉर्टम होऊ द्या. त्यावेळेस इकडे ऋषिकेश जानकीला फोन करतात आणि विचारतात की तू कुठे आहेस, घाईघाईने कुठे गेले. त्यावेळेस जानकी सांगते की मी आणि अवंतिका हॉस्पिटलमध्ये आलो आहेत. हे सौमित्र म्हणतो की तू जानकी दादांना काही सांगितलं नाही. त्यावेळेस मी दादांना सर्व कल्पना देतो आणि सौमित्र सांगतो की जानकी वहिनींनी नानांची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी दिलेली आहे. इकडे फोनवरचं बोलणं सुमित्रा ऐकते आणि म्हणते की बॉडी कोणाची आणि काय. त्यावेळेस ऋषिकेश सांगतात की नाना आपल्याला सोडून गेले. इकडे सुमित्रा बेशुद्ध होतात आणि ऋषिकेश हे बोलणं ऐकून आजी आणि शर्वरी वंश तसंच ऐश्वर्या इथे येतात आणि विचारतात की काय झालं. त्यावेळेस ऋषिकेश सांगतात की नाना आपल्याला सोडून गेले. त्यावेळेस आजी म्हणतात की हे असं कसं झालं आणि की हे सर्व कधी झालं. तर ते सांगतात की हे सर्व रात्रीच घडलेलं आहे. त्यावेळेस म्हणतात की आता ज्या बाईच्या कपाळावर कुंकू नसतं तिला समाजामध्ये काही मान नसतो, आता कसं जगायचं, या सर्व गोष्टी आजी बोलत असतात. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की आजी तुम्ही थोडा वेळ शांत राहा आणि आईची परिस्थिती चांगली नाही आहे.
तर आज सौमित्र आई रडत असतात. इकडे हॉस्पिटलमध्ये जानकी अवंतिकाला सांगते की तू घरी जा आणि आराम कर. त्यावेळेस अवंतिका म्हणते की मी तुम्हाला या अवस्थेमध्ये सोडून कुठेही घरी जाणार नाही. आणि हे अचानक कसं घडलं. त्यावेळेस तिथे पोलीस इन्व्हेस्टिगेशन करायला येतात आणि सांगतात की नानांची केस ही पोलिसांकडे आलेली आहे. तर तुम्हाला असं का वाटतं की नानासाहेबांचा मृत्यू नसून हे कटकारस्थान आहे. त्यावेळेस तिथे सौमित्र सारंग येतात. त्यावेळेस सारंग सांगतो की बाहेर तर कोणासोबत नानांचं वैर काही झालेलं नव्हतं. घरीच शर्वरी वंशसोबत नानांची पैशावरून वाद झालेला होता. त्यानंतर ते बॉडी पोस्टमॉर्टमकडे गेलेली आहे. त्यावेळेस पोलीस पोस्टमॉर्टम झालेला आहे काय हे विचारण्यासाठी फोन करतात. त्यावेळेस पोलिसांना कळतं की हो, हे कटकारस्थान केलेलं आहे, कारण की त्यांना ऑक्सिजन न मिळाल्यावर त्यांचा मृत्यू झालेला आहे.